मंडणगडमध्ये न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन पार पडलं। दिवाणी आणि फौजदारी नूतन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरन्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेलं आहे। रत्नागिरीमधील मंडणगड येथे दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं आज उद्घाटन करण्यात आलं। सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। आज खरोखर आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की मंडणगडच्या न्यायालयाचं उद्घाटन होत आहे। मगाशी शिंदे साहेबांनी देखील उल्लेख केला, 2023 साली 8 ऑक्टोबरला म्हणजे बरोबर 2 वर्षापूर्वी माननीय भूषण गवई साहेब, मी, उदयजी, आम्ही सगळ्यांनी या न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केलं होतं आणि केवळ 2च वर्षामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत आपल्या PWD विभागाने या ठिकाणी तयार केली आणि आज त्याचं उद्घाटन होत आहे। आज या न्यायालयीन संकुलाचं उद्घाटन म्हणजे त्या सामाजिक लोकशाहीच्या दिशेने टाकलेलं एक ठोस पाऊल आहे। हे केवळ न्यायदानाचं केंद्र नाही तर सामाजिक समतेचा दीपस्तंभ आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेत अशा संस्था टिकवून ठेवण्याची ताकद आहे आणि म्हणून कोकणामध्ये सुसज्ज असं हे न्याय मंदिर उभं राहत आहे। मी आणि या ठिकाणी इथले खटले सर्व लवकर निकाली निघतील, अधिकाधिक लोकांना जलद न्याय मिळेल आणि इथे सत्याचाच विजय होत राहील अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आपल्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे। मी नेहमीच म्हटलं आहे की माझ्यासाठी कोल्हापूरचं खंडपीठ आणि मंडणगडची न्यायालय हे एक स्वप्नपूर्ती ज्याला म्हणतो आपण ते राहिलेलं आहे। मंडणगडला न्यायालय व्हावं ही तर माझी इच्छा होती, परंतु मंडणगडच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळेल हे माझी अपेक्षा नव्हती। खरं म्हणजे हा योग जो आलेला आहे तो माझ्यासाठी दुग्ध शर्करा योग आहे आणि त्यासाठी मी महाराष्ट्र शासनाचं कायदा विभाग, महाराष्ट्र शासनाचं पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।